सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेळगी ब्रिजवर गुरुवारी मध्यरात्री सुमारे 1च्या दरम्यान अपघात झाला। या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता। त्या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। कदीर हांडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। सोलापुरातील शेळगी परिसरात भरधाव कारने रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला होता। या अपघातात शेखर सुरेकर आणि अमोल येरटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर कदीर हांडे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना कदीर याची प्राणज्योत मालावली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभा करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।